जिंतूर शहरातून सार्वजनिक आरोग्याशी खेळणारी एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर येत आहे। जिंतूरमधील वरुड रोडवरील चिंतामणी वेअरहाऊसच्या मागे साठवलेला कालबाह्य म्हणजेच एक्सपायरी शीतपेयांचा मोठा साठा तिथून गायब झाला आहे। पण तो साठा योग्य पद्धतीने नष्ट झालाय की दुसरीकडे कुठे फेकलाय याचा पर्दाफाश झी7 महाराष्ट्र न्यूजने केला आहे। या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय रामराव आडे यांनी 3 जुलै रोजी नगर परिषदेला निवेदन दिलं होतं। त्यानंतर काल 4 जुलै रोजी झी7 महाराष्ट्रची टीम, दैनिक भास्करचे प्रतिनिधी रत्नदीप शेजावळे आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली। तेव्हा जुन्या ठिकाणचा साठा हटवला असल्याचं दिसलं, मात्र खरा धक्का पुढे बसला। नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प परिसरात म्हणजेच डीएसएम कॉलेजच्या बाजूला कॅम्पाकोला, स्टिंग आणि इतर नामांकित कंपन्यांच्या कालबाह्य शीतपेयांच्या हजारो बाटल्या थेट उघड्यावर टाकण्यात आल्याचा दावा प्रत्यक्ष पाहणी आणि व्हिडिओवरून समोर आला आहे। उघड्यावर पडलेला हा रासायनिक साठा जिंतूरकरांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी एक मोठा टाइम बॉम्ब ठरत आहे। अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 आणि घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार कोणत्याही कालबाह्य अन्नपदार्थाची किंवा शीतपेयांची विल्हेवाट अत्यंत सुरक्षित पद्धतीने करणे बंधनकारक आहे। मात्र इथे कायद्याचे धिंडवळे उडवत हा साठा उघड्यावर फेकून देण्यात आला आहे। या गंभीर प्रकारानंतर झी7 महाराष्ट्र न्यूज प्रशासनाला काही रोखठोक सवाल विचारत आहे। 1. हा कालबाह्य साठा नगर परिषदेने अधिकृतरित्या उचलला होता का? जर हो तर तो प्रकल्पाच्या आत शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट न करता उघड्यावर का टाकला? 2. की संबंधित गोदामाच्या मालकाने किंवा एजन्सीने कारवाई टाळण्यासाठी हा साठा गुपचूप इथे आणून टाकला? 3. अन्न व औषध प्रशासन FDA विभाग फक्त काही ठराविक दुकानांवर कारवाई करतो का? मग अशा मोठ्या साठ्यांकडे यांचे दुर्लक्ष का होते? जिंतूरमधील नागरिकांच्या आरोग्याशी चाललेली ही तडजोड खपवून घेतली जाणार नाही। नगर परिषद, अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने एकत्र येऊन या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी हीच जनतेची मागणी आहे। जिंतूर आणि महाराष्ट्रातील अशाच ताज्या, थेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी झी7 महाराष्ट्र न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि तुमची प्रतिक्रिया खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा। पाहत रहा झी7 महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, मी पत्रकार रत्नदीप शेजावळे। आता मी सध्या जिंतूरच्या नगरपालिकेचं जे काही डम्पिंग ग्राउंड आहे त्या ठिकाणी आलेलो आहे आणि येण्यामागचा माझा उद्देश आहे की काल म्हणजे 4 दिवसापूर्वी मी एक बातमी कव्हर केली होती। ती बातमी अशी होती की जिंतूर शहरातील जे काही कॅम्पा कंपनीचे अधिकृत विक्रेता डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांनी बेकायदेशीर पद्धतीनं FDA असेल किंवा स्थानिक नगर परिषद प्रशासन असेल यांची कुठलीही नियमावली पालन न करता, त्यांची पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे जे काही कालबाह्य झालेलं शीतपेय, ज्याला आपण एक्सपायरी कोल्ड्रिंक्स असं म्हणतो, ते कॅम्पा कंपनीचे मग ते विविध प्रोडक्ट्स असतील, असे जवळपास लाखो लिटरचं जे काही प्रोडक्ट होतं त्यांनी ते बेकायदेशीर पद्धतीनं उघड्यावरती, जेणेकरून सार्वजनिक आरोग्याला धोका पोहोचतो अशा पद्धतीनं तो डिस्ट्रॉय केलं होतं। आणि आता मला अशी माहिती मिळालेली होती की उर्वरित जे काही कोल्ड्रिंक्स होतं हे त्यांच्या गोडाऊनमध्ये त्यांनी साठा करून ठेवलेलं होतं आणि काल रात्री त्याच्या अधिकृत बातमी प्रसिद्ध झाल्याच्या नंतर त्यांचे धाबेदार आणले, अधिकृत डिस्ट्रीब्युटर जे कोणी असतील त्यांचे, आणि मग त्यांनी काय केलं की सकाळीच पाऊसचा आपण पाहता की जिंतूर शहरामध्ये सध्या पाऊस चालू आहे, रस्त्यावरती वाहतूक नाही आहे, निर्जन काही ठिकाणं आहेत। अशा पद्धतीनं त्यांनी काय केलं की एका गाडीमध्ये, खाजगी वाहनामध्ये आयशर होता अशी आम्हाला माहिती मिळते आणि आयशरमधून त्यांनी कालबाह्य झालेलं कोल्ड्रिंक्स आणलेलं आहे। वास्तविक पाहता कोल्ड्रिंक्स डिस्ट्रॉय करण्याची जी काही नियमावली आहे ती FDA असेल किंवा मग स्थानिक नगरपालिका प्रशासन असेल त्यांनी ती अधिकृत दिलेली आहे, पण त्याचं कुठलंही पालन केलेलं नाही आहे। हे जिंतूरचं डम्पिंग ग्राउंड आहे आणि त्या डम्पिंग ग्राउंडमध्ये आता मी तुम्हाला दाखवतो की त्यांनी जे आता डिस्ट्रॉय करण्याची जी काही पद्धत, जे काही निकष आहेत ते असे आहेत की त्याला खड्डा करावा लागतो आणि त्या खड्ड्यामध्ये कुठल्याही जनावरानं, कुठल्याही प्राण्यानं किंवा कुठल्याही मनुष्यानं, मानवानं त्याच्या हाती लागू नये किंवा त्याच्या ते पोटात जाऊ नये अशी त्याची नियमावली आहे, म्हणून त्याला डिस्ट्रॉय करण्याची काही पद्धती होती। परंतु हे पहा, आता हे डम्पिंग ग्राउंड आहे, अत्यंत दुर्गंध या ठिकाणी पसरलेला आहे। तुम्हाला असं कदाचित वाटेल की त्यांनी ते डिस्ट्रॉय करत असताना असं काही तोडलं असेल किंवा मग ते नष्ट करण्यासाठी खड्डा केला असेल, पण असं काही नाही आहे। हे कचरा जसा आपण फेकतोय, आता नगरपालिका प्रशासन आवाहन करते ओला कचरा, सुका कचरा, दोन्ही कचरा विभाजन करून तुम्ही
नगरपालिकेकडे सुपूर्द करत जा. पण हे जे काय अधिकृत विक्रेता आहेत कॅम्पा कंपनीचे, आज काल माननीय तुकारामजी मुंडे यांनी बैठक घेतली आणि त्या पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की अत्यंत घातक असणारं हे कॅम्पा कंपनीचं हे एनर्जी ड्रिंक आहे. हे एनर्जी ड्रिंक अत्यंत घातक आहे आणि याच्यावरती बंदी टाकलेली आहे. आता हे जे काही आपले कॅम्पाचे अधिकृत विक्रेता आहेत वास्तवात त्यांनी ते डिस्ट्रॉय करायला पाहिजे होतं, परंतु असं उघड्यावरती डम्पिंग ग्राउंड आहे म्हणजे तुम्हाला असं उघड्यावरती फेकता येत नाही. त्याची काही निकष आहेत, त्याला खड्डा करावा लागतो, तो कुणाच्याही मुखात जाऊ नये, कुठल्याही जनावरांना आणि एक बाटली आहे. आता मी एक काढायला गेलो तर फार वेळ लागेल, पण उदाहरणा खात्री मी एक बॉटल तुमच्या हाती घेतली, दुसरी पण घेतोय. कदाचित असं वाटेल प्रेक्षकांना की हे रिकामं असेल, पण हे रिकामं नाही आहे. हे पहा पूर्णपणे हे भरलेलं आहे. आता इथं आल्याच्या नंतर दिवसात इथं कुणी माणूस इथे येतच नाहीत, पण संध्याकाळच्या वेळेला निश्चितपणे या ठिकाणी या परिसरातील हे पाहू शकता पूर्ण डोंगर आहे, त्या परिसरातील जे काही प्राणी असतील ते त्यांच्या भुकेच्या आणि तहाण्याच्या शोधात इथपर्यंत नक्कीच येणार. आणि इथं आल्याच्या नंतर ते कुठेतरी नवीनच खाद्य ते करण्याचा प्रयत्न करणार आणि ते जर कदाचित त्यांच्या पोटात गेलं तर तिथले काही वन्य प्राणी आहेत, काही पाळीव प्राणी या परिसरातील असतील, कारण या बाजूला गुरं चारण्यासाठी माणसं भरपूर येत असतात. मग ही इथं आल्याच्यानंतर त्यांच्या मुखात ते गेल्याच्यानंतर ते निश्चित त्यांच्यासोबत त्यांच्या जीविताला धोका पोहोचू शकतो, अशी शक्यता नाकारता येत नाही आहे. या डम्पिंग ग्राउंडच्या या परिसरामध्ये अशा पद्धतीनं हे कोल्ड्रिंक्स उघड्यावरती फेकलेले आहेत. तर मी माननीय सन्माननीय सर्व अधिकाऱ्यांना याद्वारे असं आवाहन करतो की आपण दक्षता घ्यावी. आणि काल जिंतूरमध्ये नगरपालिकेमध्ये सामाजिक कार्यकर्ते संजय आडे यांनी देखील एक तक्रार दिली होती. आज ते देखील माझ्या सोबत आहेत. आपण तक्रार दिलेली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज आपण इथपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आलेला आहात. काय अपेक्षा आहे तुम्हाला, काय कार्यवाही व्हायला पाहिजे? की हे काल जे शीतपेय उघड्यावरती फेकण्यात आलं हा चुकीच्या पद्धतीनं नष्ट करण्याचा प्रयत्न मध्य शहराच्या मुख्य रस्त्यावर करण्यात आलेला आहे. तर याकडे अन्न औषधी प्रशासन परभणी जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं. गुटखा प्रतिबंधित करणं हा त्यांचा मूळ उद्देश नाही आहे. तर ह्या अशा बाबीकडं प्रत्यक्ष त्यांनी पाहणी करावं. छापे मारता वेळेस पानटपऱ्या यावर छापे न टाकता या अशा काही एजन्सी आहेत, या एजन्सीची तात्काळ छापे टाकून पडताळणी करावी अशी मागणी. काल आपण पाहिलं की माझे सहकारी रफिकभाई तांबोळी देखील या ठिकाणी आहेत, त्यांनी देखील या बातमीला लावून धरलेलं आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय आडे असतील आणि जे आता कॅमेरा शूट करत आहेत ते असे आमचे अहमद भाई शेख अहमद जे महाराष्ट्र सेवनचे पत्रकार आहेत. आणि आम्ही सगळी पत्रकार मंडळी याचा पाठपुरावा करतोय. नगरपालिका प्रशासनाला विनंती आहे की तुमच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये त्यांनी हे आणून फेकलेलं आहे, तुमच्याकडूनही एक नोटीस बजावून द्या त्यांना. आणि FDAचं जे डिपार्टमेंट आहे परभणीचं, माननीय जिल्हाधिकारी असतील किंवा मग सन्माननीय सर्व प्रशासनातील जे काही संबंधित अधिकारी असतील सगळ्यांना माझी विनंती आहे की पत्रकारिता एक आमचं उद्दिष्ट ठेवून आम्ही या पद्धतीनं हे लोकांच्या जीवाशी आरोग्याशी खेळला जाणारा खेळ तात्काळ बंद करावा, एवढीच अपेक्षा आम्ही सन्माननीय FDA डिपार्टमेंटकडून करतो. आज सहकारी शेख अहमदसह रत्नदीप शेजावळे, रफिकभाई आणि संजय आडेसोबत रत्नदीप शेजावळे, जिंतूर, परभणी.